नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार. आज दिनांक 19 जुलै 2026 रोजी आपण SRT शेती शाळेचे प्रशिक्षक माननीय श्री विठ्ठलरावजी वैद्य साहेब यांच्या शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. वैद्य साहेब यांनी या ठिकाणी पूर्वी गव्हाचं हे पीक घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता गव्हाचे अवशेष या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसत आहे आणि काळी कचरा पण या ठिकाणी बघू शकता किती तण आहे आणि या तणामध्ये त्यांनी कपाशीची लागवड केलेली आहे. आता आपण या ठिकाणी जे मान्यवर आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की या प्लॉटबद्दल माहिती. आपण दादा सर्वप्रथम तुमचा परिचय द्या एकदा. मी गोविंदराव लाखे पाटील, बाजार वायगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. आणि वैद्य साहेबांच्या जे प्लॉट आहे आता हा कुसळी, याच्यापासून हाकेच्या अंतरावरच आमची शेती आहे. आणि ह्या शेतीमध्ये आता आज ह्या पाहण्यासाठी आज आलो मी शेती शाळेच्या निमित्तानं. आणि त्याच्यामध्ये हे गव्हाचे काढ, पूर्वीचे पिकांचे अवशेष तसेच आहे आणि काही ही शून्य मशागत तंत्राचा याच्यामध्ये वापर झालेला आहे. SRT पद्धतीने याच्यामध्ये टोकन यंत्राने कपाशीची लागवड केलेली आहे, सधन लागवड केलेली आहे. तर त्याच्यामध्ये कपाशीची एक क्वालिटी, गुणवत्ता चांगली आहे. कोणतेही त्याच्यामध्ये काही रासायनिक पदार्थ काही वापरलेले नाही, अजून काही कोणती फवारणी त्याच्यावर कीटकनाशकाची केलेली नाही. आणि बऱ्यापैकी कपाशी आज याच्यामध्ये दिसते. कार्बाचं प्रमाणसुद्धा भरपूर वाढलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे आता पाण्याचा जो खंड पडलेला आहे याच्यामध्ये जे बेड आता याच्यामध्ये आहे, तर त्या खंडामध्ये आता 8-10 दिवसाचा जो खंड पडला होता त्या खंडाच्यामुळे ह्या पिकाला काही परिणाम झालेला दिसत नाही. याच्यामध्ये ह्या बेडमध्ये पाणी साठवलेलं आहे आणि काही मशागत न केल्यामुळं हवेना येणं त्याची धूप झालेली नाही. पाणी त्याच्यातला आर्द्रता ती कायम टिकून राहिलेली, त्याचा उपयोग त्याला झालेला आहे. चांगली क्वालिटी आहे, त्याला पाते हे लागलेले आहे. जवळपास 3 जून, आज 17-18 तारीख हे आज 1.5 महिना झालेला आहे कपाशीला. आणि संपूर्ण प्लॉट एकदम छान आहे, सुंदर आहे. आणि पूर्वीचे पिकाचे जे मक्काचं पीक आणि आता मक्का होती पूर्वी काही बाकीच्या रानामध्ये आणि इथं गव्हाचं पीक होतं, याच्यामध्ये सर्व आच्छादन झालेलं आहे. मातीची कणरचना चांगली झालेली आहे. याच्यामध्ये पाण्याचं जे पावसाचं जे प्रमाण आहे इथून पाणी वाहलेलं ते याच्यात दिसत नाही. इतर जे क्षेत्र आहे शेजारी बिगर SRT त्याच्यामधून पाणी वाहलेलं आहे, याच्यातून पाणी गेलेलं नाही. पूर्ण पाणी खाली सूक्ष्म सच्छिद्र झालेली जमीन, त्याच्यातून पूर्ण पाणी भूगर्भामध्ये गेलेलं आहे. आणि त्या पिकाला ते आर्द्रता ज्या याच्यामध्ये कर्बाचं जे प्रमाण आहे, आता जे अवशेषाचं जे कर्ब झालेलं आहे ते कर्बामध्ये पाणी त्यांनी साठवून ठेवलेलं आहे. आणि अजूनही जर समजा खंड पडला 15-1 दिवसाचा तरी ह्या पिकावर काही पाण्याचा परिणाम होणार नाही. त्याला त्याचा पाण्याचा पुरवठा योग्य होईल. याच्यामध्ये कीटकनाशक याला रोगाचा सुद्धा काही प्रादुर्भाव याच्यावर जास्त नाही. आता या ठिकाणी पळसकड पिंपळेचे आपले आदर्श सरपंच गणेशरावजी बापू पिंपळे हे पण आलेले आहेत. आपण दादांना विचारू, दादा तुम्हाला काय वाटतं या कपाशीबद्दल, या SRT शेतीबद्दल? कापसाबद्दल पाटलानं जे सांगितलं की बा याला 1.5 महिना झाला, तर मी बरेचसे कापसावरचे पुस्तकं वाचले आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं प्रत्येक शास्त्रज्ञानं किंवा कापसामध्ये जे काम करते त्याने की बा एका कापसाचं जी वाढ आहे एका महिन्यात 1 फूट व्हायला पाहिजे, 1.5 महिन्यात 1.5 फूट व्हायला पाहिजे. तर आपल्या SRT पद्धतीनं त्याच्यापेक्षा थोडी जास्तीची वाढ झाली याला. आणि आपण जे शेतकरी म्हणतो की बा कमी खत किंवा काडी कचऱ्यात किंवा याच्यात वाढ होणार नाही, कमी वाढ होईल, तर आपल्याला याच्यामध्ये वाढ जास्त आढळून आले. आणि आपण असं कमी लेखलं पाहिजे ते आपण आपल्यालाच की ही जी वाढ होऊ राहिली की आपण ठासून सांगितलं की पाहिजे की बा या हिशोबाच्या आपलं जे तंत्रज्ञान आहे कापसाचं त्या हिशोबानं याची वाढ योग्य आहे. आणि जे आजूबाजूला जे पलाट आहे तिथे ना 2-2 रासायनिक खताचे डोस दिले आणि ती थोडी वाढ जास्त वाढ, ती काही वाढ आहे, ती शास्त्रीय वाढ नाही. ती शास्त्रीय वाढ नसून ही योग्य वाढ आहे. तर खसून जाण्याचं काही कारण नाही याच्यात, त्याच्यापेक्षा उत्पादन जास्त होणार आहे असं मला वाटतं. आणि ह्या ठिकाणी जे शेती शाळा आणि आपण सगळे SRT शेतकरी
मिळून आपलं एकमेकाचं ज्ञान कसं वाढत आणि याच्या अडचणी काय याच्या चर्चा करण्यासाठी आपण वैद्य साहेबांच्या शेतीवर आलेलो आहे. या ठिकाणी आपल्या SRT शेती शाळेचे जे प्रशिक्षक आहे आणि आपल्या जिल्ह्याचे स्टार प्राचार्य विठ्ठलरावजी वैद्य साहेब यांना पण आपण विचारू. दादा तुम्हाला काय वाटतं बरं SRT बद्दल? आता हे आपल्या प्लॉटला 5 वर्षे पूर्ण होणार, आपण 6व्या वर्षात आलो होतो. शेजारी प्लॉट घात त्यांची जी वाढ आहे कापसाची तर ती जास्त वाढ आहे बरं. आणि आपली वाढ आहे ही कमी वाटली मला. तर मग आपण सहज विषय निघला की बाबा असं काय होतं. तर सरपंच म्हणले की वाढ ही अवस्थावर नसायला पाहिजे. बरोबर. आता असं झालं की त्यांनी 2 रासायनिक खताचे फवार डोस दिलेले आहे. पुन्हा ते कांद्याचे डोट आहेत. हो हो आणि आपल्या याच्यात आपण याच्यात गव्हाचं कार्ड केलेलं आहे. हो. इकडे मका आहे आणि सुंदर पीक. एकदम भारी पीक आहे. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर भडसावळे दादा यांनी जे तंत्र विकसित केलेले आहे की या SRT मध्ये जमिनीला कुठल्याही प्रकारची हलवलो करावं लागत नाही, नांगरणी रोटेटर करावं लागत नाही. एकदा 4.5 फुटाचे बेड पाडले की त्या बेडवरच आपल्याला या ठिकाणी लागवड करावं लागते. आता यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नांगरण्या केल्या, रोटेटर केलेले आहे आणि लागवड केलेली आहे. आणि यावर्षी पाणी पाऊस अत्यंत कमी आहे. बरोबर आहे की नाही दादा? बरोबर. आता या ठिकाणी आपण बघू शकता एवढा दुष्काळजन्य परिस्थिती असून सुद्धा दादांचं पीक हे एकदम वाढ चांगली भारी आहे. आणि जमीन आपण बघू शकतो हे बघा किती नरम आहे, किती एकदम नरम आहे. नरम आहे. SRT केल्यामुळं आणि SRT केल्यामुळं हो हो आपल्या मातीची कणरचना बदललेली आहे आणि कमी पावसामध्ये वाला भरपूर आहे. आपला ओलावा टिकून आहे. टिकून. आणि टिकून असल्यामुळं ही कपाशीची अशी जबरदस्त सुंदर वाढ झालेली आहे. पाते फुलं पण लागलेली आहे. आणि याच्यावर तुम्ही विशेष करून हे बघू शकता, याच्यावर मावा तुडतुडा फुलकिडा कुठलाही रोग नाही. आणि आपल्या जमिनीमध्ये जे आपण हे अवशेष ठेवलेले आहे हे अवशेष ठेवल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढतो. सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं आपल्या झाडांमध्ये ताकद निर्माण होते, रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते. त्याच्यामुळे आपल्या झाडांवर कुठल्याही प्रकारचा रोगराईचा अटॅक झालेला नाही. आज इथं बाजूलाच आपण बघू शकतो जी पारंपरिक पद्धतीने जी शेती केलेली आहे ही कपाशीची वाढ बघू शकता किती छोटी छोटी आहे का नाही. त्याच्यात उत्पादन खर्च फार कमी झाला आणि याच्यामध्ये आपला उत्पादन खर्च कमी झालेला आहे. आजकाल काय झालं, शेतकरी लोक आपलं गव्हाचा काढा असेल इतर काडी कचरा असेल हा पेटून देतात आहे का नाही. परंतु हेच आपल्या जमिनीचा असली सोनं आहे, खरं खाद्य हे आहे का नाही. याच्यामुळेच आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढते, जमीन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आहे की नाही. सच्छिद्र निर्माण झाल्यामुळे आपल्या विहिरींना बोरवेलना याच्यापासून खूप मोठा फायदा होतो. अशा एक SRT ही पद्धत शेतकऱ्यांसाठी खरोखरच एक वरदान आहे. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर भडसावळे दादा यांच्या तंत्रानुसार प्रत्येक शेतकऱ्याने SRT ने शेती करणं काळाची गरज आहे. या ठिकाणी आता बघू शकता, या ठिकाणी पूर्वी मक्काची लागवड केलेली होती. हे मक्काचे पूर्ण धसं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आपण मक्काचा कडबा पेटून देतो, हे ते करतो आहे का नाही. पूर्ण औषध जागे इथं आता हे दादांनी इथं पूर्ण औषध या ठिकाणी कुजवलेले आहे. हे बघू शकता किती जमीन बारी बनलेली आहे. 1 फूट भराचा थर आहे जवळपास. हे बघा किती एकदम मऊ मऊ जमीन आहे, एकदम लोण्यासारखी आहे का नाही. लोण्यासारखी माती. हा, प्रत्येक शेतकऱ्यांनी काडी कचरा असेल याच्या पुढे पेटून देऊ नये आणि जागेवरच कुजवावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो. आणि तणाला न घाबरता तणाचं व्यवस्थापन आपल्याला तणनाशकाच्या सहाय्याने करायचं आहे. शेतकऱ्यांनी आता मनातून भीती काढून टाकायची आहे की आपल्या शेतामध्ये तण झालं, नेहमी आपण वखरा पाया देतो, येते करतो. तण नियंत्रण न करता व्यवस्थापन करायचं. आज आपल्या शेतकऱ्यांच्या माया बहिणींना सकाळपासून संध्याकाळपर्यंत खुरपं घेऊन दिवसभर निंदावं लागतंय आहे का नाही. यांना वैद्य साहेब खुरपायचं काम. आता ही तर
SRT मध्ये बैलांना अजिबात निंदायची गरज नाही, त्यांचे कष्ट कमी होतात. नाही, खुरपणी आहे की नाही, नाही? नांगरणी नाही, आहे की काही नाही? नाही. नाही तर आपल्या शेतकऱ्यांच्या कमी होतं हा? भांडणं बी कमी होते भांडणं- हा, त्याचे कंबर दुखले, पाठ दुखली, हा. पायाला गोळ्या आल्या की ते भांडच आहे. दवाखान्याचा खर्च नाही. हा. बरोबर आहे ना. आणि हे काम आणि भांडणं कमी होते आता आपल्याला मजूर पण मिळणं अवघड झालेलं आहे का नाही? विना मजूर शेती. तर बिना मजुराची शेती, बिना बैलाची शेती, बिना ट्रॅक्टरची शेती, अशी ही SRT शेती आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर भडसावळे दादा यांच्या तंत्राचा फायदा करून घ्यावा. याला कुठेही फीस द्यावं लागत नाही, काही कुठलाही अतिरिक्त खर्च येत नाही. विना खर्च. विना खर्चाची ही शेती आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी मी परत एकदा आवाहन करतो की त्यांनी SRT पद्धतीने शेती करावी. आणि आज जवळपास 19 जिल्ह्यांमध्ये बावीस जिल्ह्यांमध्ये जवळपास संपूर्ण राज्यभर. हा संपूर्ण राज्यभर SRT शेती शाळा सुरू करण्यात आलेल्या आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील शेती शाळेला जाऊन प्रशिक्षण घ्यावं. किंवा आपल्या जिल्ह्यात जर शेती शाळा नसेल तर आपण आपल्या जवळील जिल्ह्यातील शेतकरी जिथं शेती शाळा आहे तिथं जाऊन एक दिवसाचं प्रशिक्षण घ्यावं आणि ह्या आलेल्या संधीचा फायदा घ्यावा, अशी मी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय SRT.